अकोला जिल्ह्यामधील कापसाच्या उत्पादनात यंदा सरासरी 25 ते 30% घट झाली आणि दरवर्षी कोरडवाहू क्षेत्रावर एकरी 10 क्विंटल होणारं कापसाचं उत्पादन यंदा 5 ते 6 क्विंटलवर आलेलं आहे। आणि सध्याच्या बाजारामधील कापसाचे घसरलेले भाव आणि मिळणारं उत्पन्न लक्षात घेता त्यातून केवळ लागवड खर्च भरून निघत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसं काही पडणार नाही असं चित्र जिल्हाभरात पाहायला मिळतंय। धाराशिवमधील बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे, मात्र आता शेतकऱ्यांना 7,000 रुपये भाव अपेक्षित असताना प्रत्यक्षात 5,000 रुपये इतकाच भाव मिळतोय। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय। दिवाळीनिमित्तानं अकोल्यामधील बाजार समित्या बंद होत्या, मात्र आता व्यवहार पूर्ववत सुरू झालेले असून सोयाबीनची आवक वाढली आहे आणि सोयाबीनच्या दरात 200 ते 300 रुपयांची वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। अकोला बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 5,200 रुपये भाव मिळतो। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं। दरम्यान उपचारानंतर एकनाथ खडसे जळगावात आता परतलेत आणि खडसेंचं भुसावळ रेल्वे स्थानकावर पहाटे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलंय। तर गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम आज गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी इथं होतोय आणि या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळणार असल्यामुळे आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे। तर कार्यक्रमस्थळी कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला विरोध होत असताना सुद्धा धाराशिवच्या तुळजाभवानी स्टेडियम इथं लाल माती आणि मॅटवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू आहे आणि ही कुस्ती पाहण्यासाठी नागरिक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत। तर मावळ तालुक्यामधल्या संत तुकाराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होताच कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांची गर्दी होऊ लागली आणि बीड, धाराशिव, संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर इथून मोठ्या संख्येनं ऊसतोड कामगार आपल्या बैलजोडीसह साखर कारखान्यावर दाखल झाले। तर बुलढाणामधल्या संग्रामपूर तालुक्यातल्या सोनाळा येथील ग्रामदैवत श्री संत सोनाजी महाराज यांची यात्रा सुरू होतीये। तर 27 नोव्हेंबरला यात्रेची सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आता रथ बाहेर काढण्यात आला। यावेळेस भाविकांनी महाआरती करून रथाचं दर्शन घेतलंय। तर बदलापूरमध्ये 7 जणांच्या टोळीने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली। हा तरुण गँगमध्ये सामील होत नसल्यामुळे त्याच्यावर तलवार आणि चॉपरनं हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोलीस आरोपींचा आता शोध घेत आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याणच्या पूर्व भागामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे आणि यावेळेस कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या सुद्धा उपस्थित होत्या आणि स्मारकाचं काम आता 80% पूर्ण झालंय। डिसेंबर अखेर बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात येणार असून 14 एप्रिलला स्मारकाचं लोकार्पण होईल असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक मुंबईकर गोव्याला जात आहेत। तर या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी आता मध्य रेल्वेनं डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। नियमित रेल्वेगाड्यांसह मुंबई थिवी, पनवेल, करमळी या दरम्यान 28 विशेष फेऱ्या धावतील आणि या विशेष रेल्वेगाड्यांचं आरक्षण 21 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे। टीबी आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी मुंबई महापालिका 20 नोव्हेंबरपासून विशेष शोध मोहीम राबवणार आहे आणि त्यासाठी तब्बल 10,88,000 घरांची झाडाझडती घेण्यात येणार आहे। एकूण 50 लाख मुंबईकरांची तपासणी केली जाणार आहे। शोध मोहिमेत एक महिला आरोग्य स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक अशा 3,117 जणांच्या पथकाकडून तपासणी केली जाणार आहे। नवी मुंबई मेट्रोमधून पहिल्याच दिवशी सुमारे 10,000 नागरिकांनी सफर केली। शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत मेट्रोनं प्रवास करण्यासाठी सगळ्या स्थानकांवर प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाली आहे। पहिल्याच दिवशी इतका मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे मेट्रोच्या गल्ल्यांमध्ये सुमारे 3 लाख रुपये जमा झाले। तर देशात कचरा व्यवस्थापनामध्ये अग्रेसर असलेल्या मध्य प्रदेशच्या इंदूर शहराचा आदर्श आता मुंबई महापालिका घेणार आहे। मुंबईमध्ये इंदूर पॅटर्न राबवून मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेच्या 450 कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलाय। यामध्ये अभियंता, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे।
तर वर्ल्ड कप फायनलचा फीवर देशभर पाहायला मिळतोय. मुंबईमधील गोरेगाव येथे नागरिक निवारा परिषद इथं क्रिकेट प्रेमींनी वर्ल्ड कप ट्रॉफीचा भव्य कंदील तयार केलाय. वर्ल्ड कप तो हमारा है म्हणत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आज अंतिम सामना होतोय. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन विशेष पूजा केली आहे. तर भारतीय संघानं विश्वचषक जिंकावा यासाठी पुण्याच्या अमित बागुल मित्रपरिवाराच्या वतीनं कसबा गणपतीकडे साकडं घालण्यात आलंय. तरुणांमध्ये उत्साह दिसून येत असून भारतच विश्वचषक सामना जिंकणार आहे असा विश्वास अमित बागुल मित्रपरिवारानं व्यक्त केलाय. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते नामदेव जाधवांविरोधात आक्रमक झालेत. शरद पवारांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नामदेव जाधवांवर शाईफेक करण्यात आली. तर आपल्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे आणि यामागे आमदार रोहित पवार असल्याचा आरोप नामदेव जाधवांनी केला आणि पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधवांवर शाईफेक केली. नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नसल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली आहे. त्यासोबतच लोकशाही धुंदशाही निर्माण होत असून सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना हे पटण्यासारखं नसल्याचं सुद्धा ते म्हणाले. तर मुंबईमधल्या विलेपार्ले इथल्या प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. सह्याद्रीवर झालेल्या या बैठकीमध्ये रामदास कदम, प्रेमनगर सोसायटीचे प्रतिनिधींसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. ढिलाई रोड पुलाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. मनपाकडून या संदर्भात तक्रारही देण्यात आली होती. तर मुंबई महाराष्ट्रासाठी लढताना गुन्हे दाखल झाले तर आपल्या आजोबा बाळासाहेब ठाकरेंना आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. दरम्यान पुलाचं काम एवढं उशिरा का पूर्ण झालंय, कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का केलं नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. छगन भुजबळांच्या मुंबईतील घराबाहेर पत्रकार परिषद त्या घेणार होत्या आणि भुजबळांवर त्यांनी एका कुटुंबाचे पैसे न दिल्याचा आरोप केलाय. तर हा विषय कोर्टात असल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय. वैयक्तिक द्वेषापोटी अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेण्याचा खटाटोप केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यात दमानियांनी लक्ष घालू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. तर अंजली दमानियांचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे. नांदेडच्या बियाठक इथं शासकीय विश्रामगृहावर भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात माहिती मिळताच मराठा संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. शासकीय विश्रामगृहावर राजकीय पक्षांनी बैठका घेऊ नये अशी भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली. अखेर ही बैठक रद्द करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी जरी एका कार्यक्रमात उल्लेख केला असेल तरी अमराठी असल्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदापासून डावलण्यात आलं असल्याचं सुरेश जैन म्हणाले. सरकार बनवण्यासाठी 6-7 लोक कमी पडत होते आणि ते मी आणले, मात्र तोपर्यंत सगळं काही ठरलेलं होतं असंही ते म्हणाले. बीडमध्ये रोहित पवार यांचं टाळ मृदुंगांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. युवा संवाद यात्रेदरम्यान त्यांचं पाटोद्यामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळेस रोहित पवारांनी फुगडी खेळण्याचा आनंदही लुटलाय. मराठवाड्यामधील जनतेनं समन्वयाची भूमिका घ्यावी असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भातील वादावर ते बोलत होते आणि प्रशांत बंब यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली. मात्र हा निर्णय नियोजन मंडळात झाल्याचं प्रत्युत्तर त्यांनी आमदार बंब यांना दिले. छगन भुजबळ यांची इगतपुरीमध्ये जाहीर सभा पार पडली. मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडत जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही असं भुजबळ यावेळेस म्हणाले. आणि आमच्या ताटातलं आरक्षण कसं काय देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात जाहीर सभा झाली. या सभेत पुन्हा जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर तोफ डागली आहे.
आपण सासऱ्याचं खातो म्हणणारे भुजबळ कोणत्या पाहुण्यांकडे राहून जगलेत हे सगळ्यांनाच माहिती, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र सदन खाल्लं असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळेस केला आणि घटना पायदळीत उडवत असून राज्यात दंगली घडवण्याचा कट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गर्दी समोर दिसली की काहीही बरडायचं आणि इतके विषारी विचार ते पोटात ठेवून होते, अशी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली आहे आणि त्यांच्या पोटातील गटार गंगा बाहेर निघाली, अशी टीका जरांगेंनी केली आहे. तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि यावेळेस उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. समाजावर अन्याय झालाय आणि त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करतायत. मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा, तसंच जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं, अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली. तर भुजबळ आणि जरांगे वादावर बच्चू कडूंनी खोचक प्रतिक्रिया दिली. ओबीसी किंवा इतर नेत्यांवर हा विषय इतका मनावर घेऊन विरोध करू नये आणि जे काही होईल ते कायद्यानुसारच होईल, असं देखील बच्चू कडू म्हणाले. तर छगन भुजबळांनी जालन्यामधील सभेत अनेक विषयांवर चुकीची माहिती दिली असून भुजबळांनी मराठा समाजाला डिवचण्याचं काम केल्याची प्रतिक्रिया खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे. राज्यात 54% ओबीसी आणि 27% आरक्षण असल्याचं भुजबळ म्हणाले, पण शासकीय संकेतस्थळानुसार 32% ओबीसी असल्याचं गोडसेंनी स्पष्ट केलंय. जर सरसकट कुणबी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला तर 2024ला सरकारला खाली खेचू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडेंनी दिलाय. मराठा समाजातील एकाही उमेदवाराला मतदान करणार नसल्याचं ते म्हणाले. छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. जरांगेंबाबत केलेली वादग्रस्त विधानं खपवून घेणार नसल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिलाय आणि ते साताऱ्यात बोलत होते. यावेळेस त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड आणि नाहुलीमध्ये मराठा आंदोलकांनी भुजबळांविरोधात निदर्शनं केली आहेत. जरांगेंविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. येवल्यामधील मातुलठाण इथं राजकीय नेत्यांना गावबंदी असल्याचा फलक अज्ञातांनी फाडलाय. या विरोधात मराठा समाजाकडून आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तर बीडमधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 181 जणांना अटक झाली आहे. यामध्ये काही जणांवर चुकीची कारवाई केल्याचा आरोप वकिलांच्या संघटनेनं केलाय. अशा युवकांची मदत करणार असल्याचंही वकिलांकडून सांगण्यात आलं. संभाजीराजे छत्रपतींनी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयोगासोबत त्यांची ही भेट झाली असून या भेटीत त्यांनी मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण कशा प्रकारे देता येईल यावर चर्चा केली. तसंच आयोगाचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सरकारनं त्यांना निधी आणि इतर साधन सामुग्री पुरवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय. तर मराठा धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रपतींची भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे, ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. तर मराठा आणि ओबीसी समाजानं एकमेकांवर आरोप करणं बंद केलं पाहिजे आणि आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आता सगळ्यांनीच संयमाची भूमिका घ्या, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. छगन भुजबळांनी 2 समाजात वाद निर्माण करू नये असं विधान आमदार संजय गायकवाडांनी केलंय. दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. सोलापुरामध्ये 19 ठिकाणी आता सिग्नल बसवण्यात आलेत. मात्र सिग्नल यंत्रणा बंद असल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि या प्रकरणी तातडीनं सिग्नल सुरू करण्याची मागणी केली जाते. आणि या बातम्यांचं बुलेटिन